उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात प्रेत जाळायला स्मशानभूमी नसल्याने थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच प्रेत जाळायचे ठरले होते। प्रशासकीय यंत्रणेच्या पुढाकाराने अखेर स्थानिक नागरिकांनी माघार घेतल्याने टाकलेली लाकडेही दुसरीकडे हलवण्यात आली। रानमसले येथे विविध समाजासाठी 3 ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा आहे, मात्र प्रेत दहन करण्यासाठी नेहमी वाद होतो। गावात कोणत्याही समाजातील व्यक्तींचे निधन झाले की अंत्यविधी करण्यासाठी वाद होतो। असाच प्रसंग सोमवारी पहाटे गावातील 90 वर्षीय अनुसया गरड या महिलेचा मृत्यू झाला। खुनेश्वर रोड लगत उघड्यावर प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरपण टाकण्यात आले, मात्र तेथील शेतकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला। त्यानंतर हे सरपण उचलून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात आले। ही बाब प्रशासकीय यंत्रणेला कळवण्यात आली। रानमसले गावचे सरपंच, उपसरपंच, तंटा समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील व गावातील इतर प्रतिष्ठित जमले। मंडल अधिकारी कन्याकुमारी भोसले, ग्रामसेवक रामचंद्र कांबळे हेही उपस्थित झाले। शेतकऱ्यांची समजूत काढून अंत्यसंस्कार स्मशानभूमीच्या जागेवर करण्यास सहमती झाली। ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकलेले सरपंच उचलून स्मशानभूमीच्या जागेवर आणले। मंडल अधिकारी कन्याकुमारी भोसले यांच्या सहकार्याने रानमसले गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे, असे रानमसले गावचे नागरिक गणेश गरड यांनी यावेळी सांगितले। आमच्या गावात मडे जाळासाठी स्मशानभूमी जागा असून जाळू दे नाही, त्याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतनं किंवा गावकरी समजा ठरवले, ग्रामपंचायत पुढे दहन द्यायचे ठरवले। तर इथं आम्ही जळण टाकले। आता थोड्याच वेळात इथं आम्ही दहन देणार आहोत। आमचं म्हणजे स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी ग्रामपंचायतनं, तहसीलदारानं, तलाट्याने, एवढीच विनंती आहे।